नमस्कार सगळ्यांना. मी स्वप्ना पाटील, आशीर्वाद बुटीककडून. तर आज आपण एका जुन्या साडीपासून नवीन ड्रेस बनवणार आहोत. तर लास्ट टाईम आपण बघितला होता हा ड्रेस. तर या ड्रेसला आपण काय केलं होतं, कप्स पण लावले होते आणि बॅक साईडला आपण झिप दिली होती, चेन दिली होती आपण. बॅक ओपनिंग ठेवलं होतं आणि हे खूप आपण छोटे पट्टे ठेवले होते, जे की कोणाकोणाला कम्फर्टेबल नाही वाटत. तर मग आपण यावेळेस काय करणार आहेत, आपण स्लीवलेसच ड्रेस बनवणार आहे आणि विदाऊट कप असणार आहे, विदाऊट चेन असणार आहे. म्हणजे इझिली आपण वेअर करू शकू असा ड्रेस असणार आहे हा. आणि ह्याला फक्त आपण जॅकेट पण याचं पण जॅकेट करणार आहे आपण, या पदराचं पण. हा साडीचा पदर आहे बघा असा. आणि ही पूर्ण येलो कलरची अशी साडी आहे. तर आपण पदराचं याचं सुद्धा जॅकेट करणार आहे. लास्ट टाइम आपण एकदम छोटं जॅकेट घेतलं होतं, खूप छोटी कमी हाईट होती. यावेळेचं जॅकेट थोडं वेगळ्या डिझाईनचं असणार आहे. ते तुमच्या पुढे तुमच्या लक्षात येईलच. तर चला मग आता आपण बघूया ड्राफ्टिंग, कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर फायनल लुक पण आपण बघणार आहोत. चला मग सुरू करूया ड्राफ्टिंगला. तर आता आपण हे ड्रेसचं जे ड्राफ्टिंग आहे ते करून घेऊ आधी. योक पार्टचं, आतमधला जो ड्रेस आहे त्याचं. नंतर आपण जॅकेटचं ड्राफ्टिंग करू. तर आधी मी योक पार्टचं ड्राफ्टिंग करते. बॅक पार्टचं ड्राफ्टिंग करते आधी. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. फुल शोल्डर डिवाइड 2 करायचंय. 15 आहे तर 7.5 वर मी मार्क करते. 1 इंच डाऊन जायचंय आपल्याला. 2.5 इंच नेक विड्थ घ्यायची आहे. क्रॉस लाईन ड्रॉ करते. हे बॅक पार्टचं ड्राफ्टिंग असल्यामुळे आपण आधी योक पार्टची जी लेंथ आहे आपली, आपण आधी ती मेजर करून इथे टाकून देऊ. योक पार्टची जी हाईट आहे इथून इथपर्यंत, ही घ्यायची आपल्याला 15 इंच. त्यामध्ये 1 इंच ऍड करून मी 16 इंचावरती मार्क करते. या स्ट्रेट लाईन पासूनच आपल्याला मार्क करायचंय खाली. ही आपली वेस्ट लाईन झाली. आता आपण आर्म होलचं मार्किंग करायचंय. तर याचा आपला फ्रंट आणि बॅक डिप हे दोन्ही पण आपले डिप नेक आहेत. त्यामुळे आपण डिप नेकचा फॉर्म्युला वापरणार आहे. डिप नेक आर्म होल फॉर्म्युला. तर चेस्ट आहे माझी 35 इंच. 35 या रो मध्ये येते. चेस्ट डिवाइड 6 प्लस अर्धा इंच. 6.5 ला एक लाईन कमी, म्हणजे 6.33 आलंय तर 6.5 ला एक लाईन कमी असं आपल्याला मार्क करायचंय. ही आपली चेस्ट लाईन झाली. तर आता इथे आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचंय. तर चेस्टचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, चेस्ट मध्ये आपल्याला 4.25 इंच लुझिंग ऍड करायचंय आणि वेस्ट मध्ये 2.5 इंच लुझिंग ऍड करायचंय. तर चेस्ट आहे माझी 35 इंच, त्यामध्ये मी 4.25 इंच प्लस करते. हे लुझिंग ऍड करायचे कारण की आपण याला चेन लावणार नाही आहोत. तर ते म्हणजे ड्रेस आपल्याला वेअर करायला इझी जावा, त्यासाठी आपल्याला एवढं मार्जिन लुझिंग आपल्याला ऍड करणं जरुरी आहे. डिवाइड 4, 9.68 आलं माझं, म्हणजे 9.5 वरती एक लाईन. तुमची जितकी चेस्ट असेल त्यामध्ये तुम्हाला 4.25 इंच प्लस करायचंय. तुम्ही 3 पण करू शकतात, पण मी यामध्ये थोडं जास्त करते. तर ते प्लस करायचं आणि जितकं येईल त्याला डिवाइड 4 करून इथे मार्क करायचं आपल्याला. स्टिचिंगचं ऍड करणार आहे मी 1 इंच. आता वेस्टचं मार्किंग करायचंय. वेस्ट आहे माझी 32.50, त्यामध्ये 2.5 इंच ऍड करायचंय. 35 आलं, त्याला डिवाइड 4 करते, म्हणजे आलं 8.25 इंच. वेस्टचं मार्किंग करते 8.25 इंचावरती. स्टिचिंगचं ऍड करते 1 इंच. आता हे दोन्ही मार्क केलेत आपण, हे जॉईन करून घ्यायचे. आता आपण आर्म होलचा शेप देऊन देऊ इथे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आधी आपल्याला शोल्डर मायनस करावं लागेल, कारण की हा नेक डीप आहे माझं 7 इंचाचा मी घेणार आहे बॅक पार्टचा. त्यासाठी थोडंसं मला बघते मी माझं शोल्डर किती मायनस होतंय ते. आणि हे जे रेडी शोल्डर असतं इथलं, तर हे मी 2 इंचाचं घेणार आहे. त्यामुळे मला शोल्डर मायनस चार्ट हा 2 इंचाचा जो असेल तो बघावा लागेल. तर माझं 2 इंच बघा या चार्टमध्ये येतंय. 1.5 ते 2.25 इंच, म्हणजे माझं शोल्डर याच्यामध्ये येत आहे. 2 इंच मी घेणार आहे, तर 2 इंच माझं यामध्ये येत आहे. आणि मी नेक शेप हा गोलच ठेवणार आहे आणि 7 इंचाचा माझा गळा असणार आहे. हा गोल गळा 7 इंच जिथे येत आहे, हे येतं इथे माझं 7 इंच. तर मला 2.5 इंच मायनस करावं लागणार आहे. गोल गळा 7 इंच ते 8.25 इंचामध्ये जर गळा असेल तुमचा, तुम्हाला 2.5 इंच मायनस करावं लागेल. तर आता मला हे 2.5 इंच कशातून मायनस करायचंय, तर फुल शोल्डर मधून मायनस करायचंय. फुल शोल्डर आहे माझं 15 इंच, वजा 2.5 इंच करते, तर आलं 12.5 इंच. आता 12.5 इंचाचं 12.5 इंचाचं अर्ध करून आपल्याला इथे मार्क करायचंय. ते येते माझं 6.25. 6.25 इंचावरती मी मार्क करते इथे. याला म्हणतात शोल्डर मायनस करणे.
आता एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची इथे. आता या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि बॅकचं असल्यामुळे आपण इथे 1 इंच क्रॉस मार्क करणार आहे. आता आपण इथे शेप ड्रॉ करून घेऊ. आता नेक डीप असल्यामुळे आपण इथे जितकं अंतर आहे तितकंच अंतर इथे ठेवून आपण अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करत असतो. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला रेडी शोल्डरचं मार्किंग करायचंय. तर रेडी शोल्डर आहे माझं, मी 2 इंच घेणार आहे, तर 3 इंचावरती मी मार्क करते. आणि आपण आधी याचं सेंटर घेऊ. हे 2.5 इंच आणि शोल्डर मायनस केलं होतं त्याचं आपण सेंटर घ्यायचंय. आणि या सेंटर पासून आपल्याला नेक डीपचं मार्किंग करायचं असतं. तर इथून 7 इंचावरती मी मार्किंग करते. बरोबर चेस्ट लाईनच्या इथे येतंय. हा माझं नेक डीपचं मार्किंग आहे आणि हे माझं रेडी शोल्डरचं मार्किंग आहे. आता इथून मी बघते की माझी नेक विड्थ किती आली इथे. 3.25 इंच आली आहे. तर 3.5 इंचावरती मी मार्क करते इथे. 1/2 इंच मी जास्त घेतलंय. इथल्यापेक्षा इथे मी 1/2 इंच जास्त घेतलंय. आता एक लाईन ड्रॉ करून घेते आणि इथे मी राऊंड हा नेकचा शेप ड्रॉ करून घेते. या आधीचा जो आपण ड्रेस केला होता साडीचा त्याला आपण चेन लावली होती, पण आपण हा विदाऊट चेन करणार आहे. तर आता आपल्याला हे करायचंय की नेक डीप आहे आपला हा पूर्ण बरोबर चेस्ट लाईन वरती आलाय. तर मी तुम्हाला सांगितलंय चेस्ट लाईन वरती जर येत असेल किंवा त्याच्या खाली जात असेल तर वरती आपल्याला 1/2 इंच कमी करून टाकायचंय आणि क्रॉस पण आपल्याला 1/2 इंच करायचंय. हे सगळं वरचं आता कट होईल. तर अशा पद्धतीने आपलं बॅक पार्टचं ड्राफ्टिंग झालंय. याला आपण कट नंतर करायचं असतं. जस्ट हे पेपर कट करून घेते इथून. हे साईडला ठेवते मी. आता फ्रंट पार्टचं करायचं आपल्याला ड्राफ्टिंग. इथे पण सेम आपल्याला आधी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे वरती. आपल्याला शोल्डर डिवाइड 2 करून इथे मार्क करायचंय. 7.5 इंचावरती मार्क करते. 1 इंच शोल्डर डाऊन जायचंय. नेक विड्थ 2.5 इंच. आता फ्रंट पार्टला आपण कधी पण योक पार्टची आधी लेंथ टाकत नाही. आधी आपल्याला सगळे मार्किंग करायचे असतात. त्यानंतर आपलं योक पार्टची जी लेंथ आहे ती आपण घेत असतो. तर आधी आपल्याला याचं मार्क करायचंय, आर्महोलचं मार्किंग करायचंय. आर्महोल आपलं जितकं बॅकला आलं होतं सेम येईल. बॅकचं मी चेक करते. 6.5 ला 1 लाईन कमी असं आलं होतं. आर्महोलचा शेप आपण ड्रॉ करून घेऊ आधी. तर सेम आपल्याला इथे सुद्धा आपल्याला शोल्डर मायनस करावं लागेल आणि जितकं आपण बॅक पार्टला शोल्डर मायनस केलं होतं तितकंच आपल्या ह्या पार्टला पण होईल, फ्रंट पार्टला पण. कारण इथे सुद्धा आपण सेम 7 इंचाचाच गळा घेणार आहे. फ्रंटला पण आपला 7 इंचाचाच गळा आहे. त्यामुळे आपलं जितकं बॅकला आलं होतं मायनस केलं होतं आपण तितकंच मायनस होईल. तर 12.5 येत होतं आपलं शोल्डर मायनस करून. 12.5च्या निम्मे येतं 6.25. तर 6.25 इंचावरती इथे मार्किंग करायचंय. चेस्ट लाईन वरती पण सेम 6.25 इंचावरतीच मार्क करायचंय. आता या लाईनचा सेंटर घ्यायचा आहे आपल्याला. हे फ्रंटचा आर्महोल असल्यामुळे इथे आपण 1/2 इंचावरती मार्क करतोय. चेस्टचं मार्किंग करून घेऊ आधी. इथे पण सेम आपल्याला 4.25 इंचच ऍड करायचंय चेस्टमध्ये. 38.75 आलं. त्याला डिवाइड 4 करते मी. 9.5 वरती 1 लाईन असं येतंय. ही 9.5 त्यावरती 1 लाईन आणि 1 इंच मी स्टिचिंगचं ऍड करते. मार्जिन ठेवणार आहे 1 इंच. आता आपण इथे आर्महोलचा शेप ड्रॉ करू. आता आपल्याला सगळे खालचे मार्किंग करायचे. त्यासाठी काय करायचं, हे 2.5 इंच आणि हे आपण मायनस केलेला शोल्डर याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. 4 इंच येतंय. त्याचा मी सेंटर घेतला. आता सेंटर पासून आपल्याला आधी मार्क करायचंय नेक डीपचं. नेक डीप. त्यानंतर शोल्डर टू अपेक्स. शोल्डर टू अपेक्स माझं आहे इथे 11 इंच. तर मी अर्धा इंच ऍड करून 11.5 इंचावरती मार्क करते. अर्धा इंच ऍड करायचं आपल्याला कारण इथे अर्धा इंच स्टिचिंगला जाईल म्हणून. आणि आपली योकची जी लेंथ आहे ती आपण घेणार आहे 15 इंच. तर मी त्यामध्ये 1 इंच ऍड करते म्हणजे आलं माझं 16 इंच. तर मी 16 इंचावरती मार्क केलंय. हे शोल्डर टू अपेक्सचं मार्क आहे आणि हे नेक डीपचं मार्किंग आहे. आता आपण आधी वेस्टचं नाही सॉरी आपण नेकचं कम्प्लीट करून घेऊ. आपल्याला आधी काय करायचंय, इथे जितकं अंतर आहे तितकंच इथे ठेवून आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. आता रेडी शोल्डरचं मार्किंग करते मी.
रेडी शोल्डर आहे माझं 2 इंच, त्यामध्ये 1 इंच ऍड करून मी 3 इंचावरती मार्किंग केलंय. आता मी हे चेक करते. 3.25 आलंय. इथे पण सेम मी पाव इंच ऍड केलंय आणि 3.5 इंचावरती मार्किंग केलंय. 3.5 नाही करत मी, जितकं वर आहे ना तितकंच घेते, कारण फ्रंट डीप जास्त नकोय. जितकं इथे अंतर आलंय तितकं सेम मी इथे पण ठेवलंय. तुम्हाला हवं तर तुम्ही अर्धा इंच, पाव इंच किंवा 1 इंच जास्त डीप हवा असेल तर तुम्ही करू शकताय. आता नेक शेप देते. आता नेकचं तर आपलं कम्प्लीट झालेलं आहे. आपण ते वरती पाव इंच कमी करायचं ते सुद्धा करून घेऊ आताच. तर अशा पद्धतीने ह्या वरचा पूर्ण पार्ट आपला कट होऊन जाईल. आता आपण खालचं घेऊया करायला. आपण ह्याला प्रिन्सेस कट वगैरे नाही देणार आहे. आपण याला वन डार्टचा आपण ड्रेस करणार आहे हा. कारण लास्ट टाइम आपण प्रिन्सेस कट दिला होता. यावेळेस आपण वन डार्टचा ड्रेस करूया. तर आता इथे आपल्याला काय करायचं, एपेक्स टू एपेक्सचं आपल्याला मार्क करायचं. एपेक्स टू एपेक्स माझा आहे 6.5 इंच. त्याचे निम्मे करून आपल्याला इथे मार्क करायचंय. 6.5च्या निम्मे येतं 3.25 इंच. 3.25 इंचावरती मी मार्क करते इथे. त्यातून अर्धा इंच कमी करून इथे मार्क करायचंय. तर हे आलं माझं 2.25 इंच. आणि आता इथे आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. आता इथे आपल्याला डार्ट द्यायचा आहे. तर आपल्याला इथे आता वेस्ट डार्टचं मार्किंग करायचंय. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जितकं आपण ब्लाउजसाठी वेस्ट डार्ट घेतो त्यातून आपल्याला 1 इंच कमी करून आपण ड्रेसला देत असतो. तर इथे येतोय माझं, हे बघा 35 इंचाची चेस्ट आहे. तर 2.5 इंचाचा वेस्ट डार्ट येतोय. त्यातून मी 1 इंच कमी करते आणि तो इथे मी देते. तुमची चेस्ट साईज जेवढी असेल त्या हिशोबाने तुमचा इथे जितका वेस्ट डार्ट येत असेल त्यातून 1 इंच वजा करून मग तुम्ही तो ड्रॉ करायचा तिथे, तो मार्क करायचा आहे. तर माझा 2.5 इंच येतोय, त्यातून मी 1 इंच वजा करून 1.5 इंचावरती ते मार्क करते. आता वेस्टचं मार्किंग करायचंय. वेस्ट आहे 32.50 प्लस लुजिंग ऍड करायची आहे मला 2.5 इंच. तर आलं माझं 35 इंच. तर 35 डिवाइड 4 करायचं. ते आलं माझं 8.25 इंच. 8.25 मध्ये मला हे 1.5 इंच पण प्लस करावं लागेल आणि मग मला वेस्टचं मार्किंग करायचं. 8.25 प्लस 1.5 इंच 10.15 आलं. 10.15 इंचावरती मी मार्क करते. 1 इंच मार्जिन ठेवलंय स्टिचिंगचं. आता हे दोन्ही मार्क केले चेस्टचं आणि वेस्टचं, ते मी जॉईन करते. अशा पद्धतीने आपला हा वेस्ट डार्ट झालेला आहे. आता आपल्याला आर्महोल डार्ट द्यायचा आहे. तर आर्महोल डार्टसाठी आपण कोणता वापरायचा, तर आपला हाच जो आहे चेस्ट साईज नुसार जो आपला आर्महोल डार्ट येतो जो आहे तोच आपल्याला वापरायचा आहे. तर माझ्या चेस्ट साईज नुसार येतोय 1.25 इंच. 1.25 इंचाचा आर्महोल डार्ट मी इथे ड्रॉ करते. आता आधी आपण हे कम्प्लीट करून घेऊ, मग वेस्ट डार्ट देऊ. ह्या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. सेंटर ते हा पॉइंट त्याचा पण सेंटर घ्यायचा आहे. सेम हा पॉइंट टू हा पॉइंट याचा पण सेंटर घ्यायचा आहे. सेंटर ह्या पॉइंट पासून आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचंय. इथे पाव इंच बाहेर जायचंय आणि इथे कट टू कट लाईन ड्रॉ करून घ्यायची इथे. आता शेप ड्रॉ करते. आता लाईन आपल्याला मोजून घ्यायची, ही जितकी असेल तितकीच ही लाईन आपल्याला मार्क करायची आहे. ही आली माझी 4.5 इंच. 4.5 इंचावरती हे सुद्धा मार्क करायचंय. हे अंतर माझं आलंय पाव इंच. पावच्या डबल करून मी इथे मार्क करते अर्धा इंचावरती. इथे काही गरज नाहीये मार्क करायची, तरी देऊन देऊ आपण थोडासा शेप, चांगलं बसेल फिटिंगला. इथे पण मी पाव इंचावरती मार्क केलंय. हे सगळे लाईन ड्रॉ करून घ्यायचे. आता इथे आपल्याला 1.25 इंचाचा डार्ट द्यायचा आहे. 1.25 इंच जिथे येईल तिथे आपल्याला मार्क करायचंय. 1.25 इंचाच्या निम्मे वरती मार्क करायचंय, म्हणजे अर्धा इंचाच्या वर एक लाईन. हे अर्धा इंच त्यावरती एक लाईन असं. तर हे आपलं झालं फायनल मार्क. हे फायनल मार्क आपल्याला इथे जॉईन करायचंय. आता ह्या लाईन पासून अर्धा इंच खाली आपल्याला असं टेप ठेवायचा आहे, मेजर टेप, आणि 1.25 इंचावरती मार्क करायचंय. हे मार्क जे केलं आपण, हे मार्क आपल्याला इथे जॉईन करायचं एपेक्स पॉइंट वरती. आता ही लाईन मोजून घ्यायची आणि सेम तितकीच लाईन आपल्याला इथे मार्क करायची. ही आली माझी 7 इंच. 7 इंचावरती बरोबर मी मार्क करते इथे. जिथे मार्क केलंय तिथे एक स्ट्रेट लाईन, ह्या लाईनच्या लेवलला आपल्याला लाईन ड्रॉ करायची. आता इथे मी नवीन आर्महोलचा शेप ड्रॉ करते.
अशा पद्धतीने आपलं पूर्ण आता फ्रंट पार्टचं पण ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण याला कट करून घेऊ. हे जे आपला मेन जो ड्रेस आहे तो आपला स्लीवलेसच असणार आहे. जॅकेटला आपल्याला स्लीव्हज लावावी लागणार आहे. आता आपल्याला आर्महोल डार्ट मायनस करायचा आहे. तर ही लाईन उचलते मी वरची आणि तिथे घडी करून घेते बरोबर लाईन वरती. अशा पद्धतीने आर्महोल डार्ट मायनस झालाय. आता हा जो शेप आहे आपला आर्महोलचा तो बरोबर कट करून घ्यायचा आपल्याला. आता आपण हे आपलं रेडी झालंय. आपण हा वन डार्टचाच ड्रेस करणार आहे, त्यामुळे आपल्याला आता फक्त आपण जेव्हा अस्तर वरती ठेवू इथे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे, कारण की ते स्टिच मध्ये जाईल. त्यामुळे बाकी कुठेच आपल्याला काहीच ऍड करायची गरज नाहीये. आता हा पार्ट आपण बॅक पार्ट वरती ठेवून घेऊ. इथे आपल्याला थोडंसं खाली जायचंय, एक लाईन जितकं, आणि जसं जातंय तशी लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे आणि खालची पण ही लाईन ड्रॉ करायची आहे. वरचं तर आपलं बरोबर आर्महोल वरती टच झालंय. ही लाईन मी थोडीशी वाढवते इकडे आणि हे चेक करून इथे सुद्धा मार्क करते किती आलंय ते. हे अंतर मोजून घ्यायचंय किती येते. अर्धा इंच आहे, तर मी पाऊण इंचावरती इथे मार्क केलंय, म्हणजे पाव इंच मी जास्त घेतलं इथल्यापेक्षा. इथे मी पाव इंच जास्त घेतलंय. आता मी कट करून घेते. रेडी झालंय आता. तर आता इथे आपल्याला अशा जॅकेटचं ड्राफ्टिंग करायचंय. हे बघा असं असणार आहे जॅकेट वरचं. तर हे जे शेप जो हा दिसतोय ना तुम्हाला, हा कॉलर सारखा, तर ऍक्च्युली हे कॉलर नाहीये, फक्त हा वरतून असा एक पॅच लावलेला आहे त्यांनी. आणि इथे आपल्याला दोरी बांधायची आहे. बांधण्यासाठी इथे आपण दोरी लावणार आहेत, म्हणजे दोन असं सेपरेट सेपरेट राहील. हा भाग पूर्ण वेगळा आणि हा भाग पूर्ण वेगळा. तर आता आपण जॅकेटचं ड्राफ्टिंग करूया. तर त्यासाठी आधी आपण बॅक पार्टच ड्राफ्टिंग करू. नेहमीप्रमाणे आधी आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे वरती. शोल्डर डिवाइड 2 करून मार्क करायचे. शोल्डर डाऊन जायचंय आपल्याला. इथे शोल्डर आपण 1.25 इंच डाऊन जाणार आहेत, कारण हे जॅकेट असल्यामुळे. नेक विड्थ घ्यायची आपल्याला 2.5 इंच. हे बॅक पार्टचं आपण आधी करत असल्यामुळे आधी आपण पूर्ण जी आपल्याला लेंथ, जी हाईट जी घ्यायची जॅकेटची इथून तर इथपर्यंत, ती असणार आहे माझी 21 इंचाचं जॅकेट असणार आहे हे. तर 21 मध्ये मी 1 इंच ऍड करते. या स्ट्रेट लाईन पासून 22 इंचावरती मी मार्क करते. जिथे मार्क केलं तिथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते. आता आपण आर्महोलचं मार्किंग करून घेऊ आधी. आर्महोलचं मार्किंग आता हे आपलं आहे बॅक नेक आहे, हा बॅक पार्ट आहे. तर बॅकचा पार्ट जो आहे जॅकेटचा, तर तो हा पॅकच असणार आहे. पॅक मध्ये जाईल. हे जॅकेटचा बॅक पार्ट पॅक मध्ये आहे, कारण की आपण फक्त 1 इंचाचा नेक डिप घेणार आहे याचा, त्यामुळे हा पॅक नेक मध्ये जातो. तर आपला इथे आर्महोलचा जो फॉर्म्युला आहे तो पण आपल्याला पॅक नेकचाच वापरावा लागेल. हा पॅक नेक आर्महोल फॉर्म्युला आपला. चेस्ट आहे माझी 35 इंच, तर ही सेकंड रो मध्ये येते. तर त्याचा फॉर्म्युला आहे चेस्ट डिवाइड 6 प्लस 1 इंच. तर माझं आलं 6.83, म्हणजे 7 ला 1 लाईन कमी. तुम्ही जिथे जो नेक वापरता आहे ना, जर बॅकला जर तुम्ही पॅक नेक असेल तर तुम्हाला पॅक नेकचा फॉर्म्युला वापरायचा आहे, आणि जर तुम्ही फ्रंटला डीप नेक घेत असाल तर तिथे तुम्हाला डीप नेकचा फॉर्म्युला वापरायचा, आर्महोल फॉर्म्युला वापरायचा आहे. दोघांना सेम नाही वापरायचं. जिथे जो नेक असेल तिथे तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. इथे मी आता ही लाईन ड्रॉ करते. ही झाली माझी चेस्ट लाईन. आपण आता वेस्ट लाईनचा पण इथे मार्क करून घेऊ, कारण की आपल्याला जे आपलं जॅकेट आहे ते वेस्ट लाईनच्या पण आपलं खाली जात आहे. तर आपण वेस्ट लाईन आता हे अंदाजेच आहे, एवढं काही हे नाही. आपण आता योक पार्टचं जितकं आपण योकची जेवढी लेंथ घेतली होती ना, तेवढीच आपण वेस्ट लाईन समजायची आहे. तर इथे येईल माझी 15 इंच, कारण इथे स्टिचिंगचं थोडी ऍड होणार आहे, त्यामुळे मी ऍड नाही केलंय. योक पार्टची लेंथ आहे माझी 15 इंच, कारण की आपण ड्रेसला तेवढीच घेतलेली आहे. ही झाली माझी वेस्ट लाईन. इथे 1 इंच ऍड करायची गरज नाहीये. इथे आता आपण चेस्टचं मार्किंग करून घेऊ आधी. इथे पण आपल्याला लुजिंग ऍड करायची आहे. तर यामध्ये मी लुजिंग ऍड करते 2.5 इंचाची, कारण की हे जॅकेट आहे तर इझिली आपल्याला घालता येणार आहे. असं आपण ओपनच असणार आहे, ते आपल्याला वरून नाही टाकायचंय. ओपन असणार आहे, शर्टासारखं आपण त्याला घालणार आहे. त्याच्यामुळे यामध्ये आपण
कमी लुजिंग ऍड करणार आहे. तर माझी चेस्ट आहे 35 इंच, त्यामध्ये मी लुजिंग ऍड करते 2.5 इंच. तर आलं माझं 37.5. त्याला डिवाइड 4 करते. 9.37 आलं, म्हणजे 9.5 ला एक लाईन कमी. यामध्ये पण मी मार्जिन ठेवते 1 इंचाची. आता हे पॅकनेकचा आपला आर्महोल जाणार आहे. पॅकनेक असल्यामुळे आपल्याला पॅकनेकला आपण जसा आर्महोल ड्रॉ करतो तसं आपल्याला इथे पण ड्रॉ करायचंय. तर काय करायचं असतं, आधी इथून आपलं हे अंतर किती आहे ते बघायचंय पहिले. तर हे आहे माझं 7.25 इंच. आधी आपण याचा आणि याचं सेंटर घेऊन घेऊ. 7.25 आलंय. 7.25 मधून आपल्याला अर्धा इंच कमी करायचंय. 7.25 मधून अर्धा इंच कमी केलं तर किती आलं? 7.25 इंच. तर ते 7.25 इंच आपल्याला इथे सुद्धा मार्क करायचंय आणि चेस्ट लाईन वरती सुद्धा तेच मार्क करायचंय आपल्याला. इथे मी 7.25 इंचावरती मार्क करते आणि इथे सुद्धा मी 7.25 इंचावरतीच मार्क करते आणि इथून क्रॉस मार्क करते. क्रॉस मार्क माझं हे 1 इंचाचं आहे, कारण हे बॅक पार्ट आहे त्यामुळे. आता हे सगळे आपल्याला जोडत जोडत आपल्याला आर्महोलचा शेप ड्रॉ करायचा आहे. अशा पद्धतीने आपलं बॅक आर्महोलचं रेडी झालेलं आहे. आता आपण इथे वेस्टचं मार्किंग करून घेऊ. आता इथे आपण वेस्टमध्ये लुजिंग ऍड नाही करायची आपल्याला. तर वेस्ट आहे माझी 32.5. डायरेक्ट डिवाइड 4 करते. तर आलं माझं 8.25 इंच. 8.25 इंचावरती मी मार्क करते आणि 1 इंच स्टिचिंगचं मार्जिन ठेवलंय. हे दोन्ही मार्क केलेत मी, ते जॉईन करून घेते. इथे आपली अशी दोरी बांधायची आपल्याला इथे. हे झालं आपलं आता वेस्टचं मार्किंग. आता आपल्याला हा शेप द्यायचा. आता हा पुढे तर असा ह्याच्यात गेलाय, 2 भाग झाले तसे वेगळे, पण बॅकला आपला फक्त डायरेक्ट असं सरळच येणार आहे, असं सरळ असणार आहे बॅकला. तर तो थोडासा आपल्याला असं द्यावा लागणार आहे शेप. तो आता अंदाजेच घ्यायचा, ह्याचं काही आपल्याला फिक्स मेजरमेंट नाहीये. तर एक करू शकतो आपण, इथे किती मार्क करायचं ते मी तुम्हाला एक सांगते. तर जर तुमच्याकडे हिपचं मेजरमेंट असेल तर ते तुम्ही घ्यायचंय. हिपचं मेजरमेंट होतं माझ्याकडे, माझ्या क्लायंटचं. हा ड्रेस माझ्या क्लायंटचा आहे, माझं नाहीये. तर हिपचं मेजरमेंट आहे 42 इंच. तर 42 डिवाइड 4 करायचंय आपण. 10.5 इंच येतंय. तर 10.5 इंचावरती मी इथे मार्क करते आणि 1 इंच मार्जिन ठेवते. हे दोन्ही मार्क केलेले जॉईंट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपलं रेडी झालंय. आता आपण नेकचं मार्किंग करून घेऊ. नेकचं मार्किंग करण्यासाठी आधी आपल्याला याचं सेंटर घ्यायचं आहे, या लाईनचा 5 इंच आहे, तर 2.5 इंचावरती मार्क करते आणि 1 इंचाचाच मी नेक डिप घेणार आहे जॅकेटला. रेडी शोल्डर माझं ठरलेलं नाही अजून. तर आपण रेडी शोल्डर हे मेन जो आतमधला जो ड्रेस आहे आपला, त्याचा आपण घेतलंय 2 इंच. तर याचं रेडी शोल्डर आपण 2.5 पण घेऊ शकतो किंवा 3 पण घेऊ शकतो. मी ह्याचं मध्येच घेते, 2.25 इंच घेते. तर त्यामध्ये मी 1 इंच ऍड करून आता इथे मार्क करते. 2.25 इंच घ्यायचंय तर 4.25 इंचावरती मी मार्किंग करते. मी 2.5 पण नाही घेतला आणि 3 पण नाही, 2.25 इंच घेतलंय. आता इथे मी नेकचा शेप ड्रॉ करते. तर अशा पद्धतीने आपलं बॅकचं रेडी झालेलं आहे जॅकेटचं. आता आपण फ्रंटचं ड्राफ्टिंग करून घेऊ. तर इथे आता आपल्याला फ्रंटचं ड्राफ्टिंग करायचं आहे जॅकेटचं. वरती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते मी. शोल्डर डिवाइड 2 करून मार्क करायचंय. 7.25 इंच. 1.25 इंच डाऊन जायचंय. 2.5 इंचावरती नेक विड्थ. आता इथे आपल्याला आर्महोलचं आधी मार्किंग करायचंय. तर आता हा आपला डीप नेक मध्ये जाईल, कारण आता आपल्याला नेक कोणतं ठरवावं लागेल, की आपला नेक डीप किती असेल. तर हे आता आपल्याला अंदाजेच बघावं लागणार आहे, कारण की इथून तर इथपर्यंत आपलं पूर्ण ओपन आहे. त्यामुळे आपलं काय होईल, की इथून इथपर्यंत आपलं नेक डीपच आहे असं आपल्याला समजायचंय, कारण इथे आपण बांधणार आहे. त्याच्यामुळे इथून इथपर्यंत आपला नेक डीप आहे. तर नेक डीपचा आपल्याला आता आर्महोल फॉर्म्युला वापरायचा इथे. माझी चेस्ट आहे 35 इंच डिवाइड 6 प्लस अर्धा इंच. 6.25 वरती एक लाईन, म्हणजे 6.5 ला एक लाईन कमी, असं आपल्याला इथे मार्क करायचंय. ही झाली आपली चेस्ट लाईन. आता आपल्याला इथे आर्महोलचं मार्किंग करायचंय. आधी आपण चेस्टचं मार्किंग करून घेऊ. इथे पण आपल्याला 2.5 इंच ऍड करायचंय. प्लस 35 प्लस 2.5 इंच डिवाइड 4. 9.5 ला एक लाईन कमी. 1 इंच मार्जिन ठेवते. आता आपल्याला आर्महोलचा शेप ड्रॉ करायचा. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर शोल्डर मायनस करावं लागेल. आता शोल्डर मायनस कसं करायचं, तर आपण इथे किती घेणार आहे, 2.25 इंच आपण घेतोय रेडी शोल्डर. तर 2.25 इंच आपलं कुठे येतं आधी, तर आपल्याला ते बघावं लागेल. 2.25 इंच बघा इथे येत आहे.
रेडी शोल्डर 1.5 ते 2.25 इंच. तर आपल्याला इथे आता बघावं लागेल. आपण आता गळा आपला हा जरासा व्ही मध्ये जातोय. हे बघा असा व्ही मध्ये जातोय. नेक शेप हा व्ही मध्ये येतो. त्यामुळे आपल्याला व्ही गळ्याचं बघावं लागेल. आणि आपली योक पार्टची जी लेंथ आहे पूर्ण तर ती 15 इंच आहे. म्हणजे आपला गळा पण हा पूर्ण 15 इंचापर्यंतच येणार आहे. तर आपण इथे बघायचं आता किती आपल्याला सगळ्यात शेवटची लाईन 12 इंच ते प्लस, प्लस, प्लस म्हणजे किती पण डीप असेल तर किती मायनस करायचंय. तर इथे आलंय व्ही गळा आणि 12च्या वर किती पण प्लस तुमचा गळा असेल, नेक डीप असेल तर 3 इंच वजा करायचं आपल्याला. मग हे 3 इंच आपल्याला रेडी शोल्डर सॉरी आपलं जे फुल शोल्डर आहे 15 इंच त्यातून मी मायनस करते. 1, 2, 3 मग राहिलं माझं 12 इंच. आता 12 डिवाइड 2 करून आपल्याला इथे मार्क करायचं म्हणजे आपलं ह्याला म्हणतात शोल्डर मायनस. शोल्डर मायनस केलं आपण 3 इंच मायनस झालंय. तर 6 इंचावरती मी मार्क करते आणि सेम चेस्ट लाईन वरती पण 6 इंच. आता ह्या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. सेंटर पासून पाव इंच आतमध्ये घेते मी कारण की आपला हा नेक सॉरी फ्रंट आर्महोल शेप आहे त्यामुळे. आणि क्रॉस मार्क करायचंय पाऊण इंचावरती. हे सगळं आपल्याला जोडून घ्यायचंय अशा पद्धतीने. तर वरचं आपलं रेडी झालंय आता. सॉरी आर्महोल शेप रेडी झालेला आहे. आता आपण हे 2.5 इंच आणि हे शोल्डर मायनस केलंय त्या लाईनचा आपण आता सेंटर घेऊ. या सेंटर पासून आता आपल्याला काय करायचंय ना की डायरेक्ट आता आपण जो आपला जिथे येणार आहे नेक डीप जिथे येणार आहे तिथे मार्किंग करू. थोडक्यात काय तर वेस्ट लाईनचं आपल्याला इथे मार्किंग करायचंय. 15 इंच आपली वेस्ट लाईन आहे तिथे आपल्याला मार्क करायचंय. आणि फुल जी आपली लेंथ आहे ती किती आपण घेणार आहे 21 इंच. तर 22 इंचावरती मी मार्क करते. जॅकेटची फुल लेंथ 22 इंच ही वेस्ट लाईन आहे. आता आपण इथे वेस्टचं मार्किंग करून घेऊ. वेस्ट आहे माझी 32.50 डिवाइड 4. डायरेक्ट डिवाइड 4 करायचं आपल्याला. तर माझं आलं 8.25 इंच. 8.25 इंचावरती मी मार्क करते इथे. इथे डार्ट वगैरे काहीच येणार नाही आणि 1 इंच स्टिचिंगचं ऍड केलंय. आता आपण बॅक पार्टला कसं आपण इथे हिपचं मार्किंग केलं होतं ते आलं होतं माझं 10.25 इंच. तेच सेम मी इथे पण मार्क करते आणि 1 इंच स्टिचिंगचं. आता आपण वरची नेकची प्रोसेस कम्प्लीट करून घेऊ नेकचं. आता इथे जितकं आहे तितकंच सेम इथे ठेवून आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. ही वेस्ट लाईन मी थोडी वाढवून घेते इथे आपल्याला कारण की इथपर्यंत आपला नेकचं येणार आहे. तर आता इथे काय करायचं आपल्याला आपण रेडी शोल्डरचं मार्किंग करून घेऊ. रेडी शोल्डर मी घेणार आहे 3.25 इंच तर 3.25 इंचावरती मी मार्क करते. इथपर्यंत माझं रेडी शोल्डर असणार आहे. इथून तर असा इथपर्यंत आपला शेप येणार आहे नेक डीप येणार आहे असा. अशा पद्धतीने येईल आणि इथे आपण नॉट बांधणार आहेत. दोरी इथे असणार आहे बांधायला. आणि हा जो वरचा पार्ट आहे ना हा वेगळाच लावलेला आहे. वेगळा पॅच लावायचा आपल्याला. तर तो आपण नंतर कट करू. आता हा जो शेप आहे आपण आधी हा ड्रॉ करून घेऊ की आता तो आपण कसा द्यायचा आहे तो. थोडंसं इथे मी राऊंड करते. अर्धा इंच मी वरती जाते इथे. या लाईनचा एक सेंटर घेते. 10 अंदाजेच द्यायचा आहे हा शेप. मी अंदाजेच सगळं करते हे. इथे थोडासा गॅप आहे. यामध्ये बघा इथे थोडासा गॅप आहे. अशा पद्धतीने येईल. इथे दोरी बांधल्या जाईल आणि असा शेप येईल. तर आता आपण हे कट करून घेऊ. हे वरचं मी मायनस करते कारण की खूप जास्त डीप असल्यामुळे शोल्डर उतरू नये म्हणून पाव इंच आधी कमी करते. नंतर पाव इंच क्रॉस करते. कट करून घ्यायचं आता. आधी सरळच कट करते. असं काही दिसेल आपलं जॅकेट बघा. आता आपल्याला याची स्लीव्ज पण कट करायची. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आर्महोल आपल्याला मोजून घ्यायचंय फ्रंटचं पण आणि बॅकचं पण. फ्रंट पार्ट आपला राहिला अजून कट करायचा. आधी आपण याचं आर्महोल मोजून घेऊ. अर्धा इंचावरती सोडून द्यायचं आणि अर्धा इंच याच्या आतमध्ये असं मोजायचंय. 10.5 ला एक लाईन कमी मी 10.5च करते. बॅक. आता फ्रंटचं पण कटिंग करून घेऊ. सॉरी फ्रंटचं झालं आपलं बॅकचं करायचं आपल्याला. इथे जसं आपण शेप दिलाय फ्रंटला तसंच इथे थोडासा आपल्याला इथे पण द्यावा लागेल.
ते वेस्ट लाईन वरती वेस्ट लाईन मी बरोबर ठेवते इथे. फक्त आपल्याला हे असं सरळच घ्यायचंय. हे जेव्हा आपण पॅकनेक घेतो ना, तेव्हा तेव्हा थोडंसं आपल्याला इथे मायनस करायचं असतं. ते लक्षात नाही माझं तुम्हाला सांगायचं. आता आपला बॅक पार्ट हा आपण पॅकनेक घेतलेला आहे. तर त्याचं रेडी शोल्डर आपण घेतलंय 2.25 इंच. तर ते या लाईनमध्ये येते बघा. 2.25 ते 3 म्हणजे या लाईनमध्ये येते आपलं रेडी शोल्डर. तर इथे पण आपल्याला मायनस करावं लागतं. त्याच्याने काय होतं ना, की जो नेक असतो आपला तो लूज पडत नाही. तर किती दिलं इथे अर्धा इंच. तुमचं रेडी शोल्डर तुम्ही किती घेताय त्यावरती तुम्ही इथे बघून घ्या, की तुम्हाला किती मायनस करायचंय ते. तर माझं येतं इथे 2.5 इंच. तर मी 2.5 इंच मायनस करते इथून. तर आता इथे पण माझं वाढेल थोडं. ते माझ्या लक्षात नाही आधी. 2.25 इंच आहे, तर 4.25 इंचावरती मी मार्क करते. ही माझी मेन लाईन आहे आता नेकची. आता इथे मी नेक शेप ड्रॉ करते. हा माझा मेन शेप आहे. नेक शेप हा आहे. पेनाने जो केलाय तो. याचा आता आपण आर्महोल मोजून घेऊ. 10 इंच आलंय. आता आपल्याला याची स्लीव्ज कट करायची. याची स्लीव्ज आपली नॉर्मलच आहे. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते मी. स्लीव्जची हाईट घेणार आहे मी एल्बो पर्यंत असणार आहे स्लीव्ज. 9.5 इंचाची स्लीव्ज आहे माझी. तर त्यामध्ये 1 इंच ऍड करून मी हाईटचं मार्किंग करते 10.5 इंचावरती. तिथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते. आता स्लीव्जचा शेप द्यायचा आपल्याला. हा स्लीव्हचा फर्मा आहे. तो जस्ट मी ठेवून घेते इथे. आधी बॅक पार्टचा जो शेप आहे तो ड्रॉ करते. तो ओपन करते आणि सेम आता आतमधला जो शेप आहे तो ड्रॉ करते. आता आपण इथे मोजून ठेवलं होतं की आर्महोल किती आपलं 10.5 आणि 10. बॅकचं होतं आपलं 10 इंच. तर 10 इंचावरती मी मार्क करते आधी. वरचं मोजून घेते असं. अर्धा इंच आतमध्ये टेप ठेवलाय मी. 10 इंच जिथे येते तिथे मी मार्क केलंय. आता हे मधलं म्हणजे फ्रंटचा आर्महोलचा शेप आहे हा. तिथे 10.5 इंचावरती मी मोजून मार्क करते. 10.5 इंचावरती. तर ह्या दोघांचा सेंटर घ्यायचा आहे. हा सेंटर आला. या सेंटर पासून 1 इंच आतमध्ये मार्क करायचे कारण की आपण 1 इंचाचं मार्जिन ठेवलंय ड्रेसला त्यामुळे. राऊंड आहे माझा 11 इंच स्लीव्हचा घेर. तर त्याच्या निम्मे करून मी इथे मार्क करते 5.5 इंचावरती आणि 1 इंच मी मार्जिन ठेवते. दोन्ही मार्क केलेले मी जॉईन करून घेते. तुमच्याकडे जर इथे मार्किंग मोजलेलं असेल समजा 5 इंचावरती किती येत आहे, की 5 इंच स्लीव्ह, 8 इंचाची स्लीव्ह. 5 इंचावरचा राऊंड जर तुमच्याकडे असेल आणि 8 इंचाचं राऊंडचं मेजरमेंट तुमच्याकडे असेल, तर ते सुद्धा टाकून घ्यायचंय. 5 इंचावरती माझं येतं इथे 12 इंच. तर 6 इंच मी जस्ट हे क्रॉस चेक करण्यासाठी आहे, की इथे किती लुजिंग शिल्लक राहते, त्यासाठी असतं हे. आणि इथे तर 11च आहे. तर हे 5.5च येईल. तर इथे 1 ते 1.5 इंच लुजिंग हवं असतं आपल्याला. तर आहे, माझं आहे बघ, बरोबर येतंय. कट करून घ्यायची. स्लीव्ज ओपन करून फ्रंटचा शेप पण कट करते. तर आता मी हे सगळं अस्तरवरती कट करून घेते आधी आणि मग आपण पुढचं बघूया.